कधी असं वाटलंय का की आपल्या आत काहीतरी मोठं करण्याची एक जबरदस्त ताकद आहे, पण आपण रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतके अडकलो आहोत की ती ताकद बाहेरच येऊ शकत नाही. रात्री शांतपणे छताकडे बघताना कधी स्वतःला विचारलंय का की मी खरंच माझ्या क्षमतेनुसार जगतोय की फक्त दिवस ढकलतोय? जर हे विचार कधी मनात आले असतील तर आजची आपली चर्चा थेट काळजाला भिडणारी आहे. आपल्यासमोर स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर प्रेरित एक प्रेरक भाषण आहे. त्यातली मूळ कल्पना खूप साधी पण एकदम शक्तिशाली आहे. आपल्यातली समस्या शक्तीच्या कमतरतेची नाही तर दिशाहीनतेची आहे. आपल्या प्रत्येकात प्रचंड ऊर्जा आहे, पण ती विखुरलेली आहे. आज आपण तीच सर्व शक्ती एकाच ध्येयाकडे, एकाच दिशेने कशी वळवायची याचा सखोल विचार करणार आहोत, ज्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आपण एकाग्रता साधण्याचं तंत्र, भीतीवर मात करण्याचे मार्ग, आपलं खरं ध्येय कसं ओळखायचं आणि तपश्चर्या या शब्दाचा आजच्या काळातला खरा अर्थ काय, यांसारख्या मुद्द्यांच्या मुळाशी जाणार आहोत. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या आतल्या सुप्त शक्तीला जागं करण्याची आणि तिला योग्य दिशा देण्याची हत्यारं आहेत. चला तर मग या विचारांच्या सागरात खोलवर जाऊया. सुरुवात विवेकानंदांच्या त्या मूळ शिकवणीने करूया. खरी शक्ती पैसा, पद किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी यांसारख्या बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर ती आपल्या आत्म्यात आहे, आपल्या चेतनेमध्ये आहे. पण मग लगेच मनात प्रश्न येतो की जर आपल्या प्रत्येकात इतकी अफाट शक्ती आहे, तर ती आपल्याला रोजच्या आयुष्यात जाणवत का नाही, तिचे परिणाम का दिसत नाहीत? याचं उत्तर आपल्या स्रोतामध्ये दिलेल्या एका अप्रतिम उदाहरणात आहे. विचार करा, सूर्यकिरणं जेव्हा विखुरलेली असतात तेव्हा ती आपल्याला फक्त ऊब आणि प्रकाश देतात. पण जेव्हा तीच किरणं एका भिंगाद्वारे म्हणजे मॅग्निफाईंग ग्लासमधून एका बिंदूवर केंद्रित केली जातात तेव्हा ती कागद जाळण्याची ताकद ठेवतात. आणि तीच किरणं जेव्हा लेझरच्या रूपात एकत्र येतात तेव्हा ती पोलादालाही कापू शकतात. किरणं तीच, ऊर्जा तीच, फक्त फरक आहे तो केंद्रीकरणाचा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या शक्तीचंही तसंच आहे. ती विखुरलेली आहे. थोडी मित्रांसोबतच्या गप्पांमध्ये, थोडी सोशल मीडियाच्या स्क्रोलिंगमध्ये, थोडी भविष्याच्या निरर्थक चिंतेत आणि उरलेली मोबाईल गेम्स किंवा वेब सिरीजमध्ये. गंमत म्हणजे ते लेझर बनण्यासाठी आपल्याला बाहेरून काही आणायची गरज नाहीये. फक्त आज जे आहे ते एकत्र आणायचं आहे. ही कल्पनाच किती एम्पॉवरिंग आहे ना? बरोबर. आणि इथे एक वैश्विक नियम लागू होतो जो स्रोतामध्ये अधोरेखित केला आहे. तुमचं लक्ष जिथे जातं तुमची ऊर्जा तिथेच वाहते. वेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज जाते आणि मग हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे आपल्या ऊर्जेच्या या गळतीला थांबवून तिला एकाच ठिकाणी केंद्रित करणे. पण हे आजच्या काळात सर्वात मोठं आव्हान आहे की नाही? खरंय. आपलं मन म्हणजे एक उड्या मारणारं माकड आहे असं म्हणतात. पण आजच्या काळात तर त्या माकडाला नोटिफिकेशन नावाचे 100 प्रकारचे आवाज सतत बोलवत असतात. थोडं काम करायला बसलो की मोबाईल व्हायब्रेट होतो. थोडा अभ्यास करायला घेतला की मित्राचा मेसेज येतो. या गोंधळात एकाग्रता कशी साधायची? स्रोतामध्ये स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर उदाहरण आहे. ते एकदा पुस्तक वाचत असताना त्यांच्या बाजूने एक मोठी वाद्यांची मिरवणूक म्हणजे बँड बाजा गेला. पण त्यांचं लक्ष इतकं पुस्तकात होतं की त्यांना काहीही ऐकू आलं नाही. आजच्या जगात अशी एकाग्रता मिळवणं म्हणजे एखादं युद्ध जिंकण्यासारखं आहे. आणि हे युद्ध जिंकण्यासाठी आधी आपल्या शत्रूंना ओळखायला हवं. स्रोतानुसार एकाग्रतेचे 5 मुख्य शत्रू आहेत. 5? अच्छा. हो. पहिला अतिविचार म्हणजे ओव्हर थिंकिंग. झालेल्या गोष्टींवर किंवा न झालेल्या गोष्टींवर सतत विचार करत राहणं. दुसरा एकाच वेळी अनेक कामं करणं, मल्टीटास्किंग, जे खरं तर एकाही कामावर पूर्ण लक्ष न देण्यासारखंच आहे. बरोबर. तिसरा सतत येणारे व्यत्यय, कॉन्स्टंट डिस्ट्रॅक्शन्स, जसे की मोबाईल, सोशल मीडिया. तो तर सगळ्यात मोठा शत्रू आहे. अगदी. चौथा स्पष्टतेचा अभाव, लॅक ऑफ क्लॅरिटी, म्हणजे नक्की काय करायचं आहे हेच माहीत नसणं. आणि पाचवा नकारात्मक स्वसंवाद, नेगेटिव्ह सेल्फ टॉक, म्हणजे हे माझ्याने होणार नाही, मी यासाठी योग्य नाही असं स्वतःलाच सांगत राहणं. या 5 शत्रूंपैकी मला वाटतं हा 5वा शत्रू, नकारात्मक स्वसंवाद, सगळ्यात कपटी आहे. कारण बाकीचे शत्रू बाहेरून येतात पण हा आतूनच हल्ला करतो. आपण अपयशी ठरतो तेव्हा हा आवाज अजून मोठा होतो. स्रोतामध्ये यावर मात करण्यासाठी काही विशेष मार्ग सांगितले आहेत का? खूप चांगला मुद्दा आहे. यावर थेट उपाय सांगितला नाही, पण विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचा गाभा हाच आहे की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका.
ते म्हणतात, तुम्ही सिंहासारखे आहात, स्वतःला मेंढी समजू नका. नकारात्मक स्वसंवादावर मात करण्याचा मार्ग म्हणजे सकारात्मक कृती. जेव्हा मन म्हणतं हे जमणार नाही, तेव्हा मुद्दाम त्या कामातलं एक छोटंसं पाऊल उचलायचं. एक पान वाचायचं, एक पॅराग्राफ लिहायचा, एक पुशअप मारायचा. ती छोटीशी कृती त्या नकारात्मक आवाजाला खोटं ठरवते आणि आत्मविश्वासाला खतपाणी घालते. वाव, म्हणजे विचारांना विचारांनी नाही तर कृतीनी उत्तर द्यायचं, हे खूप प्रभावी आहे. मग बाकीच्या शत्रूंसाठी काही व्यावहारिक तंत्र आहेत का, जसं की हे सततचे व्यत्यय किंवा मल्टीटास्किंग? हो, नक्कीच. स्रोतामध्ये काही अत्यंत प्रभावी तंत्र सुचवली आहेत. पहिलं आहे त्राटक ध्यान. रात्री झोपण्यापूर्वी एका मेणबत्तीच्या ज्योतीकडे पापण्या न लावता काही वेळ एकटक पाहणे. यामुळे मनाची चंचलता कमी होते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. दुसरं आहे पोमोडोरो पद्धत. अच्छा, ते 25 मिनिटं काम, 5 मिनिटं ब्रेक. हो, जी विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी खूप उपयुक्त आहे. मी स्वतः ही पद्धत वापरते आणि सुरुवातीला तो 5 मिनिटांचा ब्रेक सुद्धा पाळणं खूप अवघड गेलं होतं. मन म्हणायचं आणखी एक ईमेल बघून घे, पण सवयीने ते जमू लागलं आणि कामाची गुणवत्ता आश्चर्यकारकपणे सुधारली. आणि तिसरं तंत्र कोणतं आहे? तिसरं आणि कदाचित सर्वात शक्तिशाली तंत्र आहे डीप वर्क. डीप वर्क. सकाळी उठल्यावर पहिला 1 तास किंवा किमान 45 मिनिटं कोणताही व्यत्यय येऊ न देता फोन सायलेंटवर ठेवून फक्त आपल्या दिवसातल्या सर्वात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे. हां, दिवसाचा गोल्डन आवर असतो. बरोबर, कारण यावेळी आपलं मन ताजं असतं आणि जगातले व्यत्यय झोपलेले असतात. हा 1 तास दिवसातल्या इतर 4 तासांपेक्षा जास्त फलदायी ठरू शकतो. हे खरंच आहे. पण ही सगळी तंत्र वापरण्यासाठी एक प्रेरणा लागते नाही का? म्हणजे आपण इतकी मेहनत घेऊन कशासाठी एकाग्र व्हायचं? मला वाटतं इथेच ध्येयाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. कारण दिशाच नसेल तर वेगाचा काय उपयोग? स्रोतामध्ये म्हटलं आहे, ध्येयाशिवाय जगणं म्हणजे पत्ता नसलेलं पत्र पोस्टात टाकण्यासारखं आहे. ते कुठेच पोचणार नाही. अगदी बरोबर. आणि इथेच अनेक जण अडकतात. माझं ध्येय काय आहे हेच कळत नाही. यावर आपलं स्रोत आपल्याला 3 निकषांची एक चाळणी देतो. आपलं ध्येय ठरवताना स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, असं कोणतं काम आहे ज्यात तुम्हाला इतकी आवड म्हणजे पॅशन आहे की ते करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही? असं काम जे तुम्ही प्रचंड थोकूनही आनंदाने कराल. आणि दुसरा निकष काय आहे? दुसरा प्रश्न आहे, तुमच्या या ध्येयामुळे समाजावर काही सकारात्मक परिणाम होईल का? कारण जे ध्येय फक्त स्वतःच्या स्वार्थापुरतं मर्यादित असतं ते आपल्याला फार काळ प्रेरणा देऊ शकत नाही. पण जेव्हा आपलं काम इतरांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवतं तेव्हा एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि तिसरा निकष सगळ्यात रंजक आहे. तो कोणता? तिसरा प्रश्न आहे, तुमचं हे ध्येय तुमच्या मनात थोडी भीती निर्माण करतं का? भीती? हे थोडं विचित्र वाटतंय. ध्येयाने तर आत्मविश्वास यायला हवा, भीती का? कारण जे स्वप्न आपल्याला घाबरवत नाही ते स्वप्न पुरेसं मोठं नाही. भीतीचा अर्थ असा आहे की ते ध्येय तुमच्या सध्याच्या क्षमतेच्या, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे आणि ते गाठण्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलायला लागेल, स्वतःला मोठं करायला लागेल. ती भीतीच खरं तर प्रगतीचं पहिलं लक्षण आहे. वा, म्हणजे भीतीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. आणि एकदा या 3 निकषांवर ध्येय ठरलं की पुढचं पाऊल काय? स्रोतामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ते ध्येय लिहून काढा. न लिहिलेलं ध्येय ही फक्त एक इच्छा किंवा एक स्वप्न राहतं. पण ज्या क्षणी तुम्ही ते कागदावर उतरवता त्या क्षणी ते कृतीयोजना, एक ॲक्शन प्लॅन बनतं. लिहिण्याने विचारांना एक भौतिक रूप मिळतं. होय, लिहिण्याने विचारांना स्पष्टता येते. पण त्यानंतरचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे कृतीचा. कारण कितीही छान नकाशा बनवला तरी त्यावर चालल्याशिवाय आपण कुठेच पोचणार नाही. बरोबर. भीती, शंका, आळस यांसारख्या आपल्या आतल्या शत्रूंना हरवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कृती, पहिलं पाऊल उचलणं. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, हे जग एक मोठी व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येतो. व्यायामशाळेत जाऊन फक्त आरशात बघून किंवा विचार करून शरीर मजबूत होत नाही. तिथे वजन उचलावं लागतं, घाम गाळावा लागतो. तसंच आयुष्यात कर्म करावं लागतं. आणि इथेच तपस्या या संकल्पनेचा खरा अर्थ समोर येतो. आपल्या स्रोतांनुसार तपस्या म्हणजे केवळ जंगलात जाऊन ध्यान करणं किंवा कठोर परिश्रम करणं नव्हे. आजच्या काळात तपस्येचा अर्थ आहे आपल्या इच्छांवर आणि मनावर नियंत्रण मिळवणे.
जेव्हा मन म्हणतं आता थोडा आराम कर, एक एपिसोड बघून घे, तेव्हा ध्येय आठवून पुन्हा कामाला लागणं ही खरी तपस्या आहे. याचाच अर्थ सुख आणि सोयींच्या मोहांना टाळून ध्येयावर टिकून राहणं. अगदी. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: संयम, एकाग्रता आणि आत्मबल. स्रोतामध्ये ब्रह्मचर्य या शब्दाचाही उल्लेख आहे, ज्याचा आजच्या काळात आपण एक व्यापक अर्थ घेऊ शकतो. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शारीरिक ऊर्जा वाचवणे नव्हे, तर आपली सर्व प्रकारची मानसिक आणि भावनिक ऊर्जा वाचवून ती पूर्णपणे आपल्या ध्येयावर केंद्रित करणे. सतत वाद घालण्यात, इतरांबद्दल वाईट बोलण्यात किंवा निरर्थक माहितीच्या गर्दीत आपण किती ऊर्जा वाया घालवतो. ही ऊर्जा वाचवणं ही सुद्धा एक प्रकारची तपस्याच आहे. विचारांना कृतीत उतरवण्यासाठी आणखी एक खूप रंजक संकल्पना स्रोतामध्ये दिली आहे, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन, म्हणजे आपल्या ध्येयाचा एक मानसिक चित्रपट तयार करणे. खरं सांगायचं तर हे ऐकायला थोडं जादूसारखं वाटतं. म्हणजे फक्त कल्पना करून काही गोष्टी बदलू शकतात का? मेंदू इतका सहज फसू शकतो, याच्यामागे काही विज्ञान आहे का? तुमचा संशय स्वाभाविक आहे, पण यामागे ठोस न्यूरोसायन्स आहे. स्टॅनफोर्ड आणि हार्वर्ड सारख्या संस्थांमधील संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रत्यक्ष करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स सक्रिय होतात तेच न्यूरॉन्स ती गोष्ट करण्याची तीव्र कल्पना केल्यावरही सक्रिय होतात. मेंदूसाठी प्रत्यक्ष अनुभव आणि तीव्रतेने केलेली कल्पना यात फारसा फरक नसतो. म्हणजे जर आपण रोज स्वतःला यशस्वी होताना पाहिलं तर आपला मेंदू त्या वास्तवाला स्वीकारायला आणि त्या दिशेने काम करायला लागतो. याची एक सोपी पद्धत आपल्या स्रोतामध्ये सांगितली आहे. रोज सकाळी 5 मिनिटं डोळे बंद करून आपलं ध्येय साध्य झाल्याचं चित्र बघा. पण ते फक्त एक चित्र नसावं, त्यात भावना जोडा, इमोशन्स. ध्येय गाठल्यावर तुम्हाला कसा आनंद होईल तो आनंद अनुभवा. त्यात आवाज, स्पर्श, गंध यांसारख्या संवेदना जोडा. जितकं ते चित्र जिवंत असेल तितकं ते प्रभावी ठरेल. पण यावर एक महत्वाची धोक्याची सूचना पण आहे, नाही का? केवळ कल्पना करून यश मिळत नाही. स्रोतामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की व्हिज्युअलायझेशन हे एक मानसिक ब्लूप्रिंट आहे, पण त्यावर कृतीचं पाणी टाकल्याशिवाय विचारांच्या बीजाला फळ येणार नाही. अगदी. ही एक दुधारी तलवार आहे. व्हिज्युअलायझेशन तुम्हाला काय करायचे आहे हे स्पष्ट करतं आणि त्यासाठी मानसिक ऊर्जा देतं. पण कसं करायचं हे तुमच्या कृतीवरच अवलंबून आहे. काही लोक फक्त कल्पना करत बसतात आणि कृती शून्य असते. त्याला मॅजिकल थिंकिंग म्हणतात. आपल्याला ते टाळायचं आहे. व्हिज्युअलायझेशन हे कृतीला पर्याय नाही, तर कृतीसाठी एक शक्तिशाली पूरक साधन आहे. तर आज आपण एका विखुरलेल्या ऊर्जेपासून ते एका केंद्रित लेझर बीमपर्यंतचा प्रवास पाहिला. आपण पाहिलं की विवेकानंदांच्या मते स्वतःला बदलण्याची प्रक्रिया ही बाहेरून आत नाही तर आतून बाहेर आहे. एकाग्रता, ध्येय, तपश्चर्या ही सगळी आतल्या ऊर्जेला आकार देणारी हतियार आहेत. खरी शक्ती आपल्या आतच आहे, फक्त तिला योग्य दिशा देण्याची, एका ध्येयावर केंद्रित करण्याची गरज आहे. हो, आणि स्वामीजींचं ते प्रसिद्ध वाक्य आजही तितकंच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. स्रोतामध्ये वारंवार कृती आणि तपश्चर्येवर भर दिला आहे. आणि तोच विचार आजच्या चर्चेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. खरा प्रश्न हा नाही की माझं ध्येय काय आहे, तर खरा प्रश्न हा आहे की त्या ध्येयासाठी मी आज कोणती छोटीशी सुखसोय सोडायला तयार आहे. मोबाईलवर घालवणारे 10 मिनिटं कमी करणं, सकाळी 15 मिनिटं लवकर उठणं किंवा मित्रांसोबतची अनावश्यक बडबड टाळून तेवढा वेळ वाचनात घालवणं. खऱ्या तपश्चर्येची सुरुवात मोठ्या त्यागातून नाही, तर रोजच्या त्या छोट्या निवडीतून होते, जिथे आपण तात्पुरत्या सुखाऐवजी आपल्या ध्येयाला निवडतो. विचार करा, त्या मार्गावरचं तुमचं पहिलं अगदी छोटंसं पाऊल कोणतं असू शकतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.